न्यूज अँकर मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण भीमा नदी पात्रामध्ये आहोत. या ठिकाणी त्या भीमा नदी पात्रामध्ये जी जलपर्णी आहे, ती जलपर्णी झपाट्यानं वाढताना देखील दिसत आहे. नक्कीच या जलपर्णीमुळे पाण्यामध्ये राहणारे जे जलचर प्राणी आहेत, त्यांचा जीव देखील धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय. शेजारीच दौंड तालुक्याच्या दौंड शहराच्या शेजारीच कुरकुम एमआयडीसी आहे आणि त्या ठिकाणी केमिकलच्या अनेक कंपनी आहेत. आणि त्या त्या केमिकलच्या कंपनीतून निघालेलं जे केमिकल आहे ते ओढ्याच्या मार्फत नदी पात्रामध्ये सोडलं जातं. आणि त्या नदी पात्रामध्ये आल्यानंतर भीमा नदी पात्रातल्या जे जल प्राणी आहेत, जलचर प्राणी आहेत, त्यांचा जीव धोक्यात आल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच तुम्ही पाहू शकता, एकंदरीतच सर्व या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण प्रशासनाने देखील याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर नक्कीच मोठी जे जलचर प्राणी आहेत त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. तुम्ही पाहू शकता ती आहे ती जलपर्णी किती मोठी आहे. आणि तुम्ही पाहू शकता या जलपर्णीमुळे जे पाण्यामध्ये राहणारे जे जलचर प्राणी असेल किंवा मासे असतील, अनेक विविध प्रकारचे जे प्राणी असतील, त्यांचा जीव मात्र याच्यामुळे धोक्यात आल्याचं पाहायला मिळते. नक्कीच सरकार कशा पद्धतीने या सर्व घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच एमआयडीसी मधून येणारं जे केमिकलचं पाणी आहे ते ओढ्यात सोडलं जातं आणि ओढ्यामार्फत ते मात्र भीमा नदी पात्राला येऊन मिळतं. आणि त्याचबरोबर तुम्ही समोरच काही विद्यार्थी आहेत, काही तरुण आहेत, ते आपल्या गरमीमुळं भीमा नदी पात्रामध्ये पोहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा देखील जीव धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. नक्कीच प्रशासनानं या सर्व घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या पाण्यामुळे, या केमिकलच्या पाण्यामुळे अंगाला खाज सुटते, तसेच त्वचाचे रोग देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्कीच प्रशासनाने याच्यावर गांभीर्याने लक्ष घेणं तितकंच गरजेचं आहे. नक्कीच प्रशासन कशा पद्धतीनं या सर्व घटनेकडे लक्ष देते आणि कारवाई करते हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार. न्यूज अँकर साठी पवन साळवे, दौंड.